तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DDPIचा ड्युएल चॅनल डॅशकॅम जो आहे त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. त्याच्यानंतर त्याची माहिती सांगणार आहे. याचे प्रो काय आहेत, कॉन्स काय आहेत, सर्व माहिती आपण घेणार आहे. तर लेट्स स्टार्ट. हा बॉक्स आलेला आहे. या बॉक्समध्ये हे एक पॅकेट आहे. ह्या पॅकेटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत, त्या शेवटला मी सांगेन. त्याच्याबरोबर आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय तर हा जो आहे तो मेन फ्रंटचा जो कॅमेरा आहे. तर हा मेन फ्रंटचा कॅमेरा आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते हा रिअरचा कॅमेरा आहे. पाहू शकता तुम्ही. याला सी टाईपचं चार्जिंग आहे. त्यानंतर ही केबल आहे. ही रिअर कॅमेराला जो कनेक्ट करायसाठी आहे त्याची ही केबल आहे. याच्यामध्ये इथे कनेक्ट करायचं आणि हे बॅक साईडला आपल्याला हा जो रिअरचा कॅमेरा आहे त्याच्यामध्ये इथं कनेक्ट करायचं. मग तो दोन्ही कनेक्ट होऊन जाते. आणि ही जी केबल आहे ही केबल ते आपल्याला मेन पॉवर सप्लायकडून आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायची आहे. ह्याच्यामध्ये हा USB आहे आणि हा सी टाईपचा आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा जो आपल्याला फ्रंट कॅमेरा आहे तर त्याच्यासाठी एक ॲडिशनल हे ब्रॅकेट दिलेलं आहे, जे की आपल्या जे आपले मिरर आहे फ्रंटचा जो आपला ग्लास आहे त्याच्यावरती बरोबर सेंटरला लावायसाठी हे दिलेलं आहे, जे की ह्याला फिट होऊन जातं. त्याच्यानंतर अजून एक हा इथं पार्ट भेटलेला आहे आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये. तर हे आपल्याला भेटलेलं आहे आपला जो अडॅप्टर आहे कारला, जो आपण चार्जरसाठी जे अडॅप्टर लागतो तो आहे. तर हा एक आपल्याला DDPIचा कार चार्जर अडॅप्टर भेटलेला आहे. त्याच्यासोबत ही एक ॲडिशनल त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आपल्याला आपल्या कारमध्ये जेव्हा आपण हे वायरिंग वगैरे करत असतो तर हे DIYसाठी हे इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्या कारचे जे पॅनेल्स वगैरे व्हर्टिकल पॅनेल्स आहेत किंवा जे वरती जे त्याचं कुशनिंग आहे तर त्याच्या साईडला काढून त्याच्या आतमध्ये हे वायर घालण्यासाठी हे त्यांनी दिलेलं आहे, जे की आपल्याला हेल्प करतं. तर एकंदरीत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मेन एक याच्यामध्ये आहे ते सांगतो. जसं की आता इथं पाहू शकता तुम्ही, हे एक आणि याच्यामध्ये एक असे दोन इथं त्यांनी दिलेले आहे. सॉरी, या ब्रॅकेटमध्ये आहे ते. हे फ्रंटसाठी रिअरसाठी हे चिटकवायसाठी आहे. तर सेम याचाच एक ॲडिशनल इन केस जर हा खराब झाला, आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी लागला आणि जर तो खराब झाला तर दुसरं कोणता लावायचं, तर असं होऊ नये म्हणून त्यांनी इथं ॲडिशनल आपल्याला एक दिलेले आहेत. म्हणजे हा एक दिलेला आहे आणि तो दुसरा एक दिलेला आहे. त्यासोबत एक युजर गाईडसुद्धा दिलेला आहे. आणि हे जे आहे हे एक महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये. तो पार्ट आहे आपण ज्यावेळी हे कॅमेरा चिटकवत असतो, याचं जे ब्रॅकेट चिटकवत असतो तर ते आपल्याला हे स्टिकर जे आहे ते ग्लासवरती आपण पहिले ग्लास क्लीन करून घ्यायची आणि त्याच्यावरती हे चिटकवायचं आणि ह्याच्यावरती मग हे आपला डॅशकॅम आहे तो त्याच्यावरती फिट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याची वॉरंटी कार्ड्स दिलेलं आहे यांनी. वॉरंटी कार्डसाठी हे आपल्याला हा जो आहे तो स्कॅन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वॉरंटी आपल्याला ॲक्टिवेट होऊन जाते. इथं लिहिलेलं आहे 18 मंथचा आपल्याला याची वॉरंटी आहे. तर मित्रांनो, हा जो आपल्याला भेटलेला आहे तो साधारणतः 4,500 ते 5,000च्या अराऊंड आपल्याला भेटतो मार्केटमध्ये. ह्याची जे प्रॉपर जर माहिती सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये फ्रंट जे आहे ते 1296 पिक्सल आणि 30 FPS आपल्याला स्पेसिफिकेशन आहेत. त्याच्यानंतर हा रिअरचा जो आहे तो आपला 1080 पिक्सलचा 25 FPS त्याचं स्पेसिफिकेशन आहे. फ्रंटचं जे आहे ते 135 डिग्रीपर्यंत ते कॅप्चर करतं आणि रिअरचं जे आहे ते 125 डिग्रीपर्यंतचं. त्याच्यानंतर फ्रंट लेन्स जी आहे ती f1.8ची आहे आणि रिअर लेन्स जी आहे ते f2.0ची आहे. त्यानंतर 2.4 GHzचा वायफाय त्याला सपोर्ट करतं आणि मोबाईल ॲपमधून आपण फुटेज वगैरे पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो. हा 256 MB पर्यंत मायक्रो SD कार्ड ह्याच्या सपोर्ट करतं. त्याच्यानंतर 3 ॲक्सिसचा G सेन्सर देखील आहे, जो की आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये युजफुल आहे.
त्याच्यानंतर टाईप सीचा इंटरफेस आहे, याचा बिल्ट इन डिस्प्ले वगैरे याला नाही आहे. बॅटरीऐवजी ह्याच्यामध्ये सुपर कॅपॅसिटर वापरलेलं आहे. सुपर कॅपॅसिटर हे लिथियम आयन बॅटरीपेक्षा खूप स्ट्रॉंग मानलं जातं, जे की आपलं जे डे टाईमचं जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये हीट वगैरे होत नाही. ह्याची व्हिडिओ क्वालिटीचं जर म्हणायला गेला तर डे रेकॉर्डिंग खूप चांगलं आहे. नाईट रेकॉर्डिंगच्या बाबतीत थोडंसं परफेक्ट म्हणता येणार नाही, बट ठीक आहे. रिअर कॅमेरामध्ये 1080 पिक्सलचं जे आहे हे सुद्धा आहे, पण आपण ॲज कम्पेअर टू फ्रंटपेक्षा रिअरचं एवढं काही जास्त नाही आहे. त्याच्यानंतर 256 GB आहे ते की सपोर्ट केलं जातं. त्याच्यानंतर पार्किंग मॉनिटरिंगसुद्धा याच्यामध्ये आहे. पार्किंग मॉनिटरसाठी आपल्याला एक पार्किंग मोडसाठी हार्डवायर किट घ्यावा लागतो एक्स्ट्रा ॲडिशनल, ज्यामुळे आपल्या गाडीचं डायरेक्टली मेन बॅटरी आहे तिथून तो कनेक्ट केला जातो. त्यासाठी एक सेपरेट तुम्हाला विकत घ्यावं लागेल. साधारणतः 1,500च्या अराऊंड कमी जास्त तुम्हाला भेटून जाईल तो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बॅटरीऐवजी सुपर कॅपॅसिटर हा याचा खूप चांगला प्लस पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला गरम हवामानामध्ये वगैरे जर तुम्ही गाडी पार्क केलेली असाल तर त्यामध्ये किती जरी टेम्परेचर वाढलं तरी आपल्याला इंडियाच्या एन्व्हायरमेंटला हे चांगलं सुटेबल आहे. सुपर कॅपॅसिटर ॲज कम्पेअर टू लिथियम आयन बॅटरी चांगला वर्क करतो. जी सेन्सरमध्ये काय समोरच्या गाडीनं वगैरे धडक दिली तर आपल्याला इम्पॅक्ट डिटेक्टचे फुटेज जे आहेत ते ओव्हरराईट होण्यापासून वाचवलं जातं. ॲक्सिडेंट इव्हिडन्स वगैरे ॲटोमॅटिकली सेव्ह होऊन जातात, ते ओव्हरराईट होत नाहीत. ती एक ह्याची चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याची कॉम्पॅक्ट साईज आहे, क्लिअर व्हिडिओ आहेत, इझी इन्स्टॉलेशन आहे. ह्याचं ॲप देखील वापरायला गेलो तर सोपं आहे. ह्याचं फुटेज वगैरे ॲक्सेस करणं आपल्याला सोपं आहे आणि इतर ह्यांच्या तुलनेमध्ये प्राईजला वगैरे एकदम कॉम्पिटेटिव्ह आहे आणि क्वालिटीच्या बाबतीतसुद्धा चांगला आहे. प्राईसच्या कम्पॅरेटिव्हली ह्या सेगमेंटमध्ये आपल्याला हा चांगला भेटतो. ह्याचं जर कॉन्स पाहायला गेलो आपण तर ह्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तो 1296 पिक्सलचा फ्रंट आणि रिअरसुद्धा काही जास्त नाही आहे. जर तुम्हाला हायवेवरच्या लांबच्या जर गाड्यांचे नंबर प्लेट्स वगैरे तुम्हाला पाहायचे असतील तर थोडा हा कमी पडतो, परंतु तुमच्या कामाचे जे आहेत ते जवळचे वगैरे फुटेजमध्ये सर्व येऊन जातं प्रॉपर. तुमचं जर बजेट चांगलं असेल तर तुम्ही 4K कॅमेरासाठी तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर दुसरा एक ड्रॉबॅक आहे तो म्हणजे याला बिल्ट इन स्क्रीन नाही आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये स्क्रीन वगैरे तुम्हाला दिसत नसल्यामुळे त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रूच त्याची माहिती बघावं लागते. GPS बाबतीतसुद्धा काही गोष्टी आपल्याला अजून थोड्याशा क्लिअर करून घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर सध्याच्या किमतीमध्ये जर पाहायला गेला तर 4,500 जर तुम्हाला भेटलं तर चांगली मानावी लागेल आणि जर थोडे जास्त भेटत असेल तर मग तुम्ही जे बिग बिलियन डे वगैरे असे जे काही सेल असतात तर ते सेलची वाट पाहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्राइसेस भेटतील. तर मित्रांनो, ही होती आपल्या DDPI ड्युएल चॅनल डॅशकॅमची माहिती. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.